लग्न कार्यासाठी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिली धडक, पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी। शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी फाट्याजवळ 3 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे। लग्न कार्यासाठी जाणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात शांतीलाल मोतीलाल पाटील वय 58 राहणार वेल्हे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव हे जागीच मयत झाले तर त्यांची पत्नी सुरेखा शांतीलाल पाटील वय 50 ही जखमी झाली आहे। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चोपडा तालुक्यातील वेल्हे येथील शांतीलाल मोतीलाल पाटील व सुरेखा शांतीलाल पाटील हे दाम्पत्य 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजच्या सुमारास लग्न कार्यासाठी जात असताना शिरपूर तालुक्यातील पिंपरी फाट्यावर टोल नाका वाचवून मागून येणाऱ्या अवजड वाहनाने या दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। त्यात शांतीलाल पाटील यांच्या जागीच मृत्यू झाला तर सुरेखा पाटील ही जखमी झाल्याने दोघांना महामार्ग ॲम्ब्युलन्सने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान डॉक्टर ऋषिकेश वाघ यांनी शांतीलाल पाटील यांना मयत घोषित केले तर या अपघातात जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचार करून त्यांना धुळे येथे रेफर करण्यात आले। या प्रकरणी ठाणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सदर अपघात हा एवढा भयावह होता की वाहनाने धडक दिल्यानंतर शांतीलाल पाटील यांच्या मेंदू डोके फोडून बाहेर रस्त्यावर येऊन पडला। या अपघातामुळे तालुक्यातील महामार्गावरील पिंपरी आणि खर्दी मार्गे टोल वाचवून जाणाऱ्या अवजड वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर हे करीत आहे।